पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांच्या निवासासाठी गेल्या वर्षापेक्षा 300 जादा राहुट्या उभारण्यात येणार आहेत। यामुळे पंढरपुरामध्ये दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सुटणार आहे। 2 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या निवासस्थानासाठी भरघोस निधी दिला होता। हिंगोली जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस न पडल्याने सर्व पेरण्यांना वेग आलाय। सरकारने बियाण्यांच्या खरेदीसाठी 10,000 रुपयांचं तातडीचं कर्ज देण्याची घोषणा केली, मात्र अजूनही बँकांमध्ये या कर्ज वाटपास सुरुवात झालेली नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खासगी कर्ज काढून पेरणीला सुरुवात केली आहे। नाशिकमधल्या योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांनी रविवारी सलग 57 तास 2 मिनिटं योगा करत लॉन्गेस्ट योगा मॅरेथॉन फिमेल या संवर्गामध्ये विश्वविक्रम केलाय। आता सर्वाधिक 100 तास एक सलग योग करण्याचा विक्रमाकडे प्रज्ञा पाटील यांनी वाटचाल सुरू केलेली आहे। इगतपुरीतल्या एका रिसॉर्टमध्ये 16 जूनला पहाटे 4:30 वाजेपासून पाटील यांनी योगाला सुरुवात केली आहे। तब्बल आठवड्याभरानंतर शेतकऱ्यांना 10,000चं अग्रिम कर्ज देण्यास जिल्हा बँकांना मुहूर्त मिळालाय। अकोल्यातील जिल्हा बँकेनं कर्ज वाटपामध्ये ही आघाडी घेतलेली आहे। अकोल्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेमध्ये या कर्ज वाटपाचा शुभारंभ केलाय। यावेळी पाटील यांच्या हस्ते 5 शेतकऱ्यांना 10,000ची रोख रक्कम दिली आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकऱ्यांना तातडीनं 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला, मात्र निकष आणि अटी खूप जाचक असल्यानं शेतकऱ्यांना हे कर्ज मिळेल की नाही याबाबत शंका असल्याचं मत हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। नोटबंदी आणि या आधीची पीक कर्जाची रक्कम शासनानं थकवली असल्यानं यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं, मात्र सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बँकेला पत्राद्वारे विनंती करून पैसे देण्याचं आवाहन केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृषी सहाय्यकांनी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीनं तयार करण्यात यावा, तसंच कृषी सहाय्यकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे भरण्यात यावीत या मागणीसाठी कृषी सहाय्यकांनी धरणे आंदोलन केलंय। तसंच पुढील काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचं सुद्धा आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय। कोणतीही अट व निकष न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी नेवासा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। यावेळी शेतकऱ्यांनी सरकारनं कर्जमाफीसाठी काढलेल्या जी.आरची होळी केली।